नमस्कार मित्रांनो, श्रद्धाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। पावसाळा सुरू झाला आहे आणि वातावरणही खूप छान आहे। तर नेहमीच्या भजी खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल, म्हणून मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे मिक्स डाळीचे वडे। तर चला पूर्वी जिभेचे चोचले। ही जी रेसिपी आहे ना, यामध्ये प्रमाण अगदी सोपं आहे। सगळ्या गोष्टी पाव कप घेणार आहे। इथे पाव कप घेतलेला आहे तांदूळ, त्याचबरोबर पाव कप मुगाची डाळ आहे, पाव कपच आपण घेणार आहोत उडदाची डाळ, त्याचबरोबर पाव कप आपल्याला लागणार आहे। ॲक्च्युली ज्या डाळी असतील त्या तुम्ही यूज करू शकता, हार्ड अँड फास्ट नाही की सगळ्याच असल्या पाहिजेत। इथेच पाव कप मी घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ, त्याचबरोबर घालणार आहे पाव कप उडदाची डाळ। तुम्ही काळे उडीद असतील तरीही सांगते, त्याची टेस्टही छान लागते। त्याचबरोबर घेतली आहे पाव कप मसूरची डाळ। आता आपल्याला हे स्वच्छ 2 वेळा पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि हे धुवून झाल्यानंतर आपण याला पाणी घालणार आहोत आणि सोक करण्यासाठी 2 तास आपण याला भिजण्यासाठी ठेवणार आहे। त्याआधी मी त्यात घातलेल्या आहेत सुक्या 4 मिरच्या घातलेल्या आहेत। आता याला आपण 2 तास भिजण्यासाठी ठेवून देऊयात। त्याचबरोबर ना मी इकडे 3 टेबलस्पून मुगाची डाळ जी आहे ना ती घेतली होती, तीही स्वच्छ धुतली आणि भिजायला ठेवली। 2 तास झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान असं पाणी सोकून घेतलेलं आहे। यातलं जे काही जास्तीचं पाणी आहे ते काढून टाकायचं, कारण की वाटताना आपल्याला पाण्याचा उपयोग नाही करायचा आहे। जर पाण्याचा उपयोग झाला तर ते बॅटर आपलं जास्त पातळ होतं। आता आपण याला मिक्सरमधून आहे ना बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। पहिल्या बॅचमध्ये मी जेव्हा घालणार आहे त्याच बॅचमध्ये मी घालते आहे लसणाच्या 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालणार आहे। त्याचबरोबर घालणार आहे थोडंसं चिरून घेतलेलं 1 इंच आलं आहे, हे रफली चिरून घेतलेलं आहे। आणि आता आपल्याला याला असं दरदरीत असं वाटायचं, एकदमच पूर्ण फाईन अशी पेस्ट नाही करायची आहे। तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल की कशी पेस्ट केलेली आहे त्याची, खूप एकदम अशी पातळसर नाही आणि पाण्याचा यूज केलेला नाही आहे मी इथे। तर बाकीचंही बॅटर मी अशाच प्रकारे वाटून घेते। तुम्ही बघू शकता सगळं जे भिजवलेलं आपले धान्य होते, डाळी होते ते वाटून घेतलेलं आहे। आता मला त्याच्यावरनं एक तडका द्यायचा आहे, म्हणून मी इथे फोडणी पात्रात 1 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे। हे छान आपण मेल्ट होऊ देऊयात। मेल्ट झाल्यानंतर त्यात घातलेली आहे मोहरी छान तडतडली की त्यात घालणार आहे 1 चमचा जिरंही छान तडतडलं की मी त्यात घालणार आहे कढीपत्ता, अर्धा चमचा हिंग घालते आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचा आहे कढीपत्ता। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे, कारण की आपल्याला जाळायचा नाही आहे कढीपत्ता। ही जी छोटीशी फोडणी केलेली आहे ती आपण जे बॅटर तयार केलं होतं डाळीचं त्यात घालायची आहे। आता आपण यातच घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा। हा ऑप्शनल आहे, तुम्ही स्किपही करू शकता आणि तुम्हाला तिखटपणा आणखी हवा असेल तर तुम्ही हिरवी मिरची वाटूनही घालू शकता। यातच घातलं चवीप्रमाणे मीठ आणि जी आपण मूग डाळ भिजत घातली होती तीही यातच घालणार आहोत, कारण की जेव्हा ते तळल्यानंतर ही मूग डाळ आहे ना अख्खीवाली ती क्रिस्पी होते आणि दाताखाली खूप छान लागते। त्याचबरोबर घातलेली आहे भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे, जेणेकरून ती दिसायला पण छान दिसते। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण हे वाटलं होतं बॅटर तेव्हा ते तुम्ही फर्मेंट करायला ठेवलं 1 दिवस, तर तुम्ही त्याचे डोसे इडलीही बनवू शकता। आता आपण वडे तयार करून घेऊयात। वडे तयार करण्यासाठी मी तळण्यासाठी एका कढईत तेल गरम करायला ठेवते आहे। आपलं तेल छान गरम झालेलं आहे। आता मी वडे करण्यासाठी एक ट्रिक सांगते, तुम्ही हाताने भजीसारखेही करू शकता। मी इथे एक भात वाढणी घेतलेली आहे, तुम्ही एखादा फ्लॅट सरफेस किंवा तुमच्याकडे जर डाव असेल तोही यूज करू शकता। अशा प्रकारे बॅटर त्याच्यावर पसरवायचं, थोडंसं तेल किंवा पाणीही लावलं तरी चालेल, नाही लावलं तरी चालतं, कारण की आपण ते तेलात सोडलं की आपोआप ते भात वाढणीवरून किंवा जो तुम्ही गोष्ट यूज करणार आहे त्याच्यावरून ते सहजरित्या निघून येतात। अशाच प्रकारे मी बाकीचेही वडे घालून घेते। आपल्याला हे छान दोन्ही बाजूने क्रिस्पी आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि मीडियम गॅसवरच ही प्रोसेस करायची आहे, तळायचे आहेत। हे वडे आपले रेडी आहेत।
किती छान असा कलर आलेला आहे बघा आणि कोथिंबीर आणि डाळही त्यात दिसती आहे. हे काढून घेऊयात. इथे तुम्हाला आवाजच कळेल किती छान येतोय. कुरकुरीत झालेत हे नक्की. मी तुम्हाला दाखवते, इकडे एक वेळा दाखवते बघा. बाहेरून किती क्रिस्पी असा झालेला आहे, त्याचा आवाज तुम्हाला कळत असेल. आणि आतून एकदम छान असे सॉफ्ट असे झालेले आहेत. खूप छान लागतात एक भजीला ऑप्शन म्हणून, आणि हे कमी तेल खातात. चला तर आपले मिक्स डाळीचे वडे रेडी आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. कसे झालेत?